नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. आनंदातच राहा आणि स्वामींची सेवा वगैरे करत राहा, कारण आता आषाढ महिना संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्याची लवकरच सुरुवात होणार आहे. आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि पावन असा महिना असतो. त्यामुळे ह्या महिन्यात ज्या काही आपण पूजा अर्चा करतो त्या म्हणजे शीघ्र फलदायी अशा स्वरूपाच्या असतात आणि महादेवाची विशेष सेवा आणि पूजासुद्धा ह्या महिन्यात करायची असतात. तर माझ्याही दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा विशेष सेवा आणि पूजा असणार आहेत ह्या महिन्याच्या. तर आजचा जो दिवस आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण आज आपल्या कुलदेवी जी असते त्या कुलदेवीसाठी नैवेद्य आज तयार करायचा असतो आणि तो तळणाचा नैवेद्य असतो. हा नैवेद्य तयार करून तो आपल्या कुलदेवीला दाखवायचा असतो. म्हणजे आपण आधी देवाऱ्यामध्ये दाखवायचा, त्यानंतर वेगळा नैवेद्य एक तयार करायचा आणि त्यानंतर तो नैवेद्य आपण आपली जी घराजवळ कोणतीही देवी असेल तर त्या देवीला नेऊ शकतो. तर त्याच नैवेद्याची ही सर्व तयारी सुरू आहे. याला कुळधर्म कुळाचार असं म्हणतात. म्हणजे आपल्या कुळाप्रमाणे जे काही कुळाचार आपल्याला करावे लागतात त्याच्यातला हा एक मेन कुळाचार सांगितला जातो. आता जे स्वामींच्या केंद्रात वगैरे जातात त्यांना माहिती असेल, कारण ह्या सर्व गोष्टी केंद्रात सुद्धा सांगितल्या जातात की आपल्या कुळाप्रमाणे आणि आपल्या ज्या प्रथेप्रमाणे पद्धतीप्रमाणे ज्याने त्याने कुळाचार करायचा असतो. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की दरवर्षी आषाढ महिना जो असतो त्या आषाढ महिन्यातल्या कोणत्याही देवीच्या वाराला देवीसाठी आषाढ तळायचा. आता आषाढ तळायचा म्हणजे काय, तर देवीसाठी पुऱ्या बनवायच्या. तर काही लोक गोड पुरी बनवतात तर काही साध्या पुरी बनवतात. आमच्याकडे साध्या पुऱ्या बनवायचीच पद्धत आहे. आता ज्यांना आवडतं त्यांनी गोड पुऱ्या तळल्या तरीसुद्धा काही हरकत नसते, पण मी साधी पुरी बनवते आहे. त्याचबरोबर मेथीची भाजी, डाळ भात वगैरे सुद्धा न्यायचा असतो. तर असा हा जो तळणाचा जो नैवेद्य असतो तो दरवर्षी आषाढ महिन्यात हा नैवेद्य दाखवायचा असतो. तर ह्या नैवेद्याचं करण्यामागचं कारण हे असं असतं की देवीला एक कृतज्ञता म्हणून आणि एक कुळाचार म्हणून आपण देवीला हा नैवेद्य घेऊन जात असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे मुलं असतात म्हणजे आपल्या अपत्याला कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ नये, म्हणजे शारीरिक वगैरे कोणत्याही पीडा होऊ नये, तसेच आपल्या जे मुलं असतात आपली त्यांची प्रगती होत जावी, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे, म्हणजे एकंदरीत देवीची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी, हेच त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. तर माझी आईसुद्धा हे सगळं करायची. त्यामुळे काय होतं ना, जेव्हा लहानपणीच आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना, तेव्हा हळूहळू आपल्या मनामध्ये त्या गोष्टी एक प्रकारे आपल्या मनामध्ये फिक्स होतात. ह्या गोष्टी म्हणजे जे काही आपण बघत आलेलो असतो त्या गोष्टींचा इतका परिणाम आपल्यावर झालेला असतो. तर माझी आई हे सर्व रिच्युअल्स करायची आणि त्यामुळे मग मलासुद्धा आवडतं हे सगळं करायला. आता ज्या महिला जॉबला वगैरे जातात त्यांना प्रत्येक वेळेला सगळ्यांना नाही जमत करायला, पण ज्यांना आवड असते ते सवड काढतातच. मग ते जॉब करणाऱ्या असो किंवा घरी राहून हाऊसवाईफ्स असो. मला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये भरपूर अडचणी, दुःख, संकट खूप असतात आणि एक परमेश्वरच एक असतात जे आपल्याला सर्व अडचणीतून आणि दुःखातून बाहेर काढत असतात. तर आपण जे काही आयुष्यामध्ये सुख भोगतोय ना, त्या सुखाचं एक प्रकारे ग्रॅटिट्यूड देण्याचा हा एक प्रकार आहे. म्हणजे आम्हाला तुम्ही जे काही सुख दिलं आहे, म्हणजे देवाने आपल्याला जे काही सुख दिलं आहे, ज्या काही गोष्टी चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत, म्हणजे आपण रोज दोन्ही वेळेला अन्न खाऊ शकतोय, आपल्याला देवाने एवढं सुदृढ असं शरीर दिलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक प्रकारे आपण थँक्स बोलण्यासाठीच आपण एक प्रकारे ह्या सगळ्या रिच्युअल्स करत असतो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या खूप गरजेच्या आहे. आपल्याला देवाने जन्माला घातलं आहे ते फक्त रोज उठून जेवण्यासाठी आणि जेवण झाल्यावर झोपण्यासाठी नाही आहे. आपलं पण काहीतरी सोल पर्पज आहे या जगामध्ये. आपण का आलो आहे त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असतं. आणि असं मला वाटतं की ज्या काही गोष्टी ज्या कुळाचाराच्या आहेत आणि आपल्या कुलदेवी संदर्भात आहेत त्या प्रत्येक कुलस्त्रीने करायला हवे असं मला वाटतं. आता प्रत्येकाची आवडीवर डिपेंड आहे आणि प्रत्येकाला तेवढा वेळ असतोच असं नाही, पण ज्यांना आवड आहे आणि ज्या करतात त्यांना स्वतःला हा फरक जाणवत असेल की किती पॉझिटिव्हिटी येते जेव्हा आपण कुलदेवीचे किंवा देवाचे संबंधित कोणतेही कार्य करतो ना, धार्मिक कार्य असं कोणतेही स्पिरिच्युअल वर्क जेव्हा आपण करतो ना, खूप पॉझिटिव्हिटी वाटते. आणि रोजचा स्वयंपाक करायला कधी कधी कंटाळा येऊ शकतो, पण जेव्हा असा नैवेद्य वगैरे तयार करायचा असतो ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मनामध्ये असते आणि आपण इतकं आवडीने करतो ना की सगळं छान होऊन जातं. तर आता मी चपाती वगैरे लाटून झालेली आहे. तुमच्याशी बोलता बोलता बरीच माझी कामं आता संपत आलेली आहेत आणि आता ही जी पुरीची मी तयारी करते आहे, एकूण 14 पुरी मी घेऊन जाणार आहे. 7 पुऱ्या ॲक्च्युली व्हायच्या असतात, पण 7 सिंगल वाहू नये
तर 7 एकावर एक अशा डबल पुऱ्या व्हायच्या असतात, म्हणजे एकूण 14 पुऱ्या व्हायला मी आता घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी मी आता लगेच पुरी वगैरे तळून घेत आहे. आणि कसं असतं ना, असा नैवेद्य वगैरे करायचा असतो तेव्हा आधी सगळं घर वगैरे पण क्लीन करावं लागतं, किचनसुद्धा क्लीन करावं लागतं. कारण आपण एखादं पवित्र कार्य करत असतो किंवा असं देवासाठी काहीतरी नैवेद्य बनवत असतो तेव्हा सगळं क्लीनच असावं लागतं. कधी कधी काय होतं ना, आपण नॉनव्हेज वगैरे शिजवलेलं असतं त्याच काउंटरवर, किचनच्या काउंटरवर, मग त्याच काउंटरवर आपण व्हेज देवासाठी नैवेद्य वगैरे नाही करावं. तर मी असं करते ना, की ज्या दिवशी नॉनव्हेज बनवलं असेल ना, त्याच दिवशी रात्री लगेच मी किचन काउंटर धुवून वगैरे क्लीन करते, म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वच्छ सकाळी असं सगळं दिसतं आपल्याला. तर असं असतं माझं. चला, तर माझ्या पुऱ्या आता होत आलेल्या आहेत आणि आता मला डब्यामध्ये सर्व नैवेद्य भरूनसुद्धा मी लगेच घेणार आहे. कारण मंदिरामध्ये जाताना बऱ्याच वस्तू आपल्या हातामध्ये येतात, कधी कधी चुकून काही वस्तू घरीसुद्धा राहून जातात. म्हणून मग मी काय करणार आहे, की सगळा नैवेद्य रेडी झाल्यानंतर तो व्यवस्थित डब्यामध्ये भरून घेणार आहे. ही मेथीची भाजी मी अगदी साध्या पद्धतीने तयार केलेली आहे, जशी नैवेद्याला लागते तशीच. तर सध्या मी तेवढ्याच पुऱ्या तयार केल्या आहेत जेवढ्या मला नैवेद्यासाठी लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी हा जो नैवेद्य आहे तो तयार केलेला आहे, डब्यामध्ये भरून माझा नैवेद्य तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा अजून एक छोटासा डबा घेतला आहे, त्यामध्ये दही भाताचा नैवेद्य घेतलेला आहे. आणि आता मी निघते आहे मंदिरात जाण्यासाठी. एक बरं आहे माझं, की आमच्या घराच्या एकदम जवळ हे मंदिर आहे. आणि ही जी देवी आहे ती गावदेवी माता आहे. यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही हे मंदिर बघितलं असेल, ही देवी बघितली असेल. ही आमची ग्रामदैवत आहे आणि नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. ह्या देवीला केलेला कोणताच नवस कधीच खाली गेलेला नाही आहे. आत्तापर्यंत मलाही जेव्हा काही अडचणी आल्या होत्या तेव्हा मी या देवीला नवस केला होता आणि या देवीने लगेच माझी इच्छा पूर्ण केली होती. म्हणजे आमची ग्रामदैवत तर आहेच, पण नवसाला पावणारी ही देवी आहे. त्यामुळे बरेच लोक लांबून लांबून इकडे नवरात्रीमध्ये येत असतात. याच मंदिराच्या बाजूला एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये मी नेहमी येते. हे पण मंदिर तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर हे मंदिर इतकं सुंदर आहे, छोटंसं आहे पण खूप छान आहे. तर मी महादेवाला सुद्धा नैवेद्य घेऊन आले होते. तर महादेवाला पण सेवा वगैरे केली, त्यानंतर नैवेद्य वाहिलेला आहे. कारण आज प्रदोष आहे, माझा उपवास आहे प्रदोषचा. त्यामुळे महादेवाची पण विशेष सेवा असते प्रदोषची. कारण ही जी प्रदोषची सेवा आहे ही म्हणजे उपवास आहेत ते महादेवाचेच आहेत. तर सर्व सेवा वगैरे करून मी आता निघालेली आहे पुन्हा घरी जाण्यासाठी. कारण माऊची ट्यूशन आहे दुपारी 2:30 वाजता आणि त्याआधी मला जाऊन तिच्यासाठी पण थोड्याशा पुऱ्या वगैरे लाटायच्या आहेत. कारण मी फक्त देवाला नैवेद्यापुरतंच पुऱ्या लाटलेल्या होत्या. मग घरी जाऊन उरलेला स्वयंपाकही मला करायचा होता. घरी आल्यानंतर मी लगेच माहीला पुऱ्या करायला सुरुवात केली, कारण तिला खूप जास्त भूक लागली होती आणि तिला ट्युशनलासुद्धा जायचं होतं. तर उरलेल्या पुऱ्या मी लगेच तळून घेतल्या आणि तिला पुऱ्यांसोबत बटाट्याची भाजी खायची होती. तर बटाट्याची भाजीसुद्धा लगेच करून घेतली आणि ह्याच कढईमध्ये केली. म्हणजे मी आधी पुऱ्या तळून घेतल्या आणि मग त्यानंतर त्याच कढईमध्ये भाजी केली. कारण ही जी माझी कढई आहे ती एकदम पूर्णपणे काळी कुळकुळीत कढई आहे, जी मी फक्त तळण्यासाठीच वापरते. जेव्हा मला काही तळायचं असेल, म्हणजे व्हेज तळायचं असेल तर मी यामध्येच तळते. अजून याच्यामध्ये मी कधीच नॉनव्हेज तळलेलं नाही आहे. कारण नैवेद्याचा जो काही स्वयंपाक वगैरे असतो त्याची भांडी मी शक्यतो वेगळी ठेवलेली आहे. कारण माझ्या देवाऱ्यामध्ये टाक आहे आणि टाक असल्यावर थोडंसं आपल्याला नीट बघून स्वयंपाक वगैरे नैवेद्य करावा लागतो. तर हे बघा, मस्त फुललेली अशी पुरी आहे आणि माऊला आता मी गरमागरम पुऱ्या वाढणारच होती. तेवढ्यात ती मला बोलली की मी मेथीच्या भाजीबरोबर मी पुऱ्या खाणार नाही, म्हणून तिच्यासाठी आता बटाट्याची भाजी बनवते. ती बोली बटाट्याची भाजी आणि पुरी मी खाईन. तर मग तिच्यासाठी मग लगेच बटाटे उकडायला लावले आल्या आल्या. आणि आता येलो बटाट्याची भाजी जी तिला खूप आवडते ते मी आता तिच्यासाठी बनवते आहे. खरं तर कंटाळा आला होता मला मंदिरातून आल्यानंतर. एवढा सगळा सकाळपासून उभी होते आणि एवढा सगळा स्वयंपाक नैवेद्य एवढं सगळं करून नंतर पुन्हा दुपारी 2ला, आता 2 म्हणजे 2:45 वाजलेले होते, तर पुन्हा आता ही भाजी बनवायची. तर अचानक एक काम वाढल्यामुळे कंटाळा पण आला होता, पण असं वाटलं जाऊ दे, दोन्ही वेळेचा स्वयंपाक होऊन जाईल. कारण संध्याकाळी मला उपवास सोडायचा असतो. तर संध्याकाळी तर एखादी भाजी एक्स्ट्रा मला करावीच लागली असती. ती मेथीची भाजी सगळ्यांना पुरलीच नसती. मग त्याच्यामुळे मग चला स्वयंपाक म्हटलं होऊन जाईल आपला. त्यानंतर किचनसुद्धा लगेच क्लीन करून घेतलं. तेवढ्यात पाऊस खूप जास्त यायला लागला, तेव्हा मला असं वाटलं की बरं झालं आपण लवकर मंदिरात जाऊन आलो, कारण खूप जोरात पाऊस येत होता. बाहेर तर खूप जास्त पाऊस पडतोय आणि आत्ताच मी बाहेर जाऊन माऊसाठी आम्रखंड घेऊन आले. कारण आज जसं मी तुम्हाला सांगितलं की देवीसाठी आषाढ महिन्यातला जो नैवेद्य असतो
तो मी पूर्ण रेडी केला. मंदिरात जाऊन देवीला देऊन वगैरे आले. झालं असं की मी मंदिरातून जाऊन आले आणि आल्यानंतर मग माऊ पण शाळेतून आलेली होती. तर माऊला म्हटलं मी ना पुऱ्या केल्या आहेत देवीला नैवेद्यासाठी, तर तुला पुऱ्याच खायच्या आहे की तुझ्यासाठी चपाती भाजीच खायची? तर मला बोलते मला पुरी खायची आहे. म्हटलं मग पुरीसोबत मी मेथीची भाजी केली आहे. मला बोलते पुरीसोबत कोणी मेथीची भाजी खातं का? मला बटाट्याची भाजी हवी आहे पुरीसोबत, येल्लो बटाट्याची भाजी, जे आपले उकडून बटाटा करतात ना ती भाजी हवी. मग पुन्हा मंदिरातून आल्यावर ते बटाटे उकडायला टाकले, तिच्यासाठी येल्लो बटाट्याची भाजी बनवली आणि उरलेले जे पीठ होतं त्याच्या पण पुऱ्या लगेच तळून घेतल्या. आणि आता तिला ट्युशनला जायचं आहे तर तिला म्हटलं पटकन खाऊन घे. तर मला बोलते पुरीसोबत श्रीखंड नको का? मग पुरी असल्यावर श्रीखंड नाही तर मग कसं काय? मग म्हटलं ठीक आहे. मग पुन्हा बाहेर गेले. आमच्या इथे घराजवळ डेअरी आहे, एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर म्हटलं बघितलं मी भरपूर पाऊस होता, पण म्हटलं आता पाऊस आहे तरी आता हिला खायचंच आहे श्रीखंड, तर मग काय करणार. मी गेले मग गाडीवर पटकन आणि तिच्यासाठी श्रीखंड घेऊन आले. श्रीखंड म्हणजे तिला आम्रखंड आवडतं, तर मग आम्रखंड आणलं तिच्यासाठी. आणि येता येता मी पूर्ण भिजले. म्हणजे मी रेनकोट घातलेला होता तरीसुद्धा मी भिजले. मग आता पुन्हा कपडे आत्ता चेंज केले. आणि आज तर माझा उपवास आहे, म्हणजे आज प्रदोष आहे त्यामुळे माझा उपवास आहे. मग मला तर काही जेवायचं नाही आहे. तर आता माझी कामं सगळी आटोपलेली आहेत. म्हणजे सकाळपासून जो गोंधळ चालू होता, म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे करायचं म्हटलं की सगळं आपण कसं एकदम व्यवस्थित करतो, सगळं आवरून वगैरे स्वच्छता करून मग स्वयंपाक वगैरे. तर त्यामुळे आज थोडंसं लेट झालं. तर आता दुपारचे 2 वाजलेले. बाहेरचा खूप जास्त आवाज येतोय, ती बंद करून. तर बाहेर पत्र्यावर पाणी पडतंय ना पावसाचं, तर त्यामुळे जास्त आवाज येतो. तर आता 2 वाजलेले दुपारचे. माऊला पण जेवायला दिलेलं आहे आणि ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली आहे. आणि किचन लगेच मी क्लीन करून घेते. म्हणजे काय होतं ना, स्वयंपाक जेव्हा आपण असा भरपूर स्वयंपाक असतो, म्हणजे रोजच्या स्वयंपाकानंतर पण किचन खराब होतंच, थोडाफार पसारा होतोच. पण असा भरपूर नैवेद्य वगैरे बनवायचा असतो तेव्हा तर खूप जास्त पसारा होतो. त्यामुळे मग मी काय करत राहते, भांडी जी एवढी निघत राहतात ना तेवढी लगेचच्या लगेच हातासरशी लगेच घासून घेते. कारण मग थांबलं आणि मग खूप भांडी गोळा झाली बेसिनमध्ये, खूप भांडी दिसली की मग खूप कंटाळा येतो. एवढी भांडी आहे ना एवढी घासायची, असं लोड आल्यासारखा होतो. तर म्हणून मी जशी जशी भांडी थोडी थोडी पडतात तशी लगेच घासून घेते. आणि विशेष म्हणजे ते कुकर तर बेसिनमध्ये पडले की मग माझे तर 2 कुकर जरी गोळा झाले ना बेसिनमध्ये तरी पूर्ण बेसिन गच्च भरल्यासारखं वाटतं भांड्याने. म्हणून मी ते कुकर पण लगेचच्या लगेच डाळ भाताचे डबे बाजूला काढले की लगेच कुकर घासून घेते, म्हणजे जास्त पसारा किचनमध्ये बेसिनमध्ये होत नाही. तर आता माझी सगळी कामं आटोपलेली आहे. आजच्या व्लॉगमध्ये मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि आषाढ महिन्यामध्ये हे जे असतात म्हणजे बोलतात ना रिच्युअल्स असतात जे महत्त्वाचे असतात आणि जे म्हणजे मम्मीसुद्धा माझी करायची. आणि लग्न झाल्यानंतर माझ्या आजी सासूनीसुद्धा मला सांगितलं की तुला हे करावं लागेल, आपल्याकडे ही पद्धत आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की चपाती भाजी डाळ भाताचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो, म्हणजे मेथीची भाजी चपाती आणि डाळ भात. पण मी तसं नाही केलं. माझी बहीण पण मला बोलली की आषाढ तळायचं असतो आपल्याकडे, तळायचं म्हणजे तळणाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मग चपाती दिल्यानंतर मग तळण कसं काय झालं, म्हणून मग मी पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला, जेणेकरून जे काही पद्धती आहे त्यानुसार नैवेद्य गेला पाहिजे म्हणून. तर आता फायनली ते सगळं आटोपलेलं आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये जेवढं मी केलेलं आहे, म्हणजे जेवढे काही पद्धती आहे त्याप्रमाणे केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता श्रावण महिना तर लगेच सुरू होणार आहे. म्हणजे आज आषाढ आज उद्यामध्ये 24 तारखेला अमावस्या आहे. मग अमावस्येच्या दिवशीसुद्धा दीपा अमावस्या आहे. मग त्या दिवशीसुद्धा भरपूर पूजा वगैरे असतात. तर मी तेच सांगते तुम्हाला की हा जो महिना आहे ते सणवार आणि पूजा अर्चा याच्यातच जाणार आहे. तर मोस्ट ऑफ माझे जे व्हिडिओज असणार आहे त्यामध्ये पूजेशी संबंधित आणि ह्याच गोष्टी मी जास्तीत जास्त दाखवल्या जातील माझ्याकडून. आणि मध्येच दुसरे काही टाईपचे ब्लॉग आले तर ते सुद्धा मी प्रयत्न करेन. तर तुम्ही जे व्लॉग आहेत ते पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करायचा, स्किप करून अजिबात बघू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.